त्या भारतीय क्रिकेट संघामध्ये मात्र हार्दिक पांड्या यांचं नाव खूप आघाडीमध्ये आहे, कारण की हार्दिक पांड्या यांचं जीवन हे प्रेरणादायी असून त्यांचे पुढे येण्यासाठी कष्ट देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत। सर्वसामान्य पाहता यांचा जन्म मात्र 11 ऑक्टोबर 1993 मध्ये गुजरात शहरामध्ये झाला। त्यांचे वडील हिमांशु पांड्या हे पूर्वी कार आणि फायनान्सचे व्यवसाय करत होते, पण नंतर त्यांनी क्रिकेटमध्ये आपल्या मुलाचा रस पाहून बडोदा येथे स्थलांतर झाले। हार्दिक आणि त्याचा भाऊ कुणाल दोघेही क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी बालपणापासून मेहनत घेत होते। लहानपणी त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती। क्रिकेटचं किट्स घेणं किंवा प्रवास खर्च हे सर्व त्यांच्या घराच्या बजेट बाहेरच होतं, पण त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी अनेक त्याग देखील केले। हार्दिकने बडोदा संघातून आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली। नंतर 2015 साली मुंबई इंडियन्स संघात IPL मध्ये निवडला गेला। तिथूनच मात्र त्याच्या यशाची खरी सुरुवात झाली। तो एक अष्टपैलू खेळाडू आहे, उत्कृष्ट फिनिशर आणि वेगवान गोलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक। तसंच भारतीय संघात त्याने अनेक महत्त्वाचे सामने आपल्या कामगिरीतून जिंकून दिले। हार्दिक पांड्या आज मुंबईमध्ये राहतो। तो लग्नानंतर त्यांची पत्नी नताशा स्टोनविच आणि मुलासह राहत आहे। त्याचे घर हे आधुनिक सुविधा आणि सुसज्ज असं आलिशान बंगला आहे। त्याचं जीवन हे आजच्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे। जिद्द, कठोर मेहनत आणि चिकाटीने कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येतं हे त्याने मात्र खरं सिद्ध करून दाखवलं।